नमस्कार मित्रांनो, कसे तुम्ही सगळे? स्वागत आहे तुमच्या भावाच्या मराठी यूट्यूब चॅनलवर. आणि आता गाडीत बसल्या बसल्या पक्क गरम होणार आहे, कारण गाडी मागाशीच ओपन केली होती ना गाडी, त्याच्यामुळे गरम नाही होणार. चालू आहे ना. हा, तर आत्ता मी चाललेलो आहे अलिबागला आणि ही फिलिंग चुंबेश्वरी फिलिंग आहे. जो डिझेल गाडीचा आवाज आहे तो मी सांगू नाही शकत, ही मजा. आणि ही गाडी चालवण्याची जी फील आहे ती पण मेन डॉक्युमेंटची राहिली आतमध्येच. थांबा, मी आलोच. चाललोय अलिबागला, कारण आपलं थोडंसं लोनचं काम बाकी आहे. आणि बाकी ही जी आहे ही आत्ता आपण घेतले रिसेंट 5-6 दिवस झाले असतील. आणि ही नावावर आता चढवायचं आहे, त्याच्यामुळे सगळे डॉक्युमेंट सगळे घेतलेत आणि चाललोय अलिबागला. 2-3 कामं आहेत अलिबागला, ती आटपल्यानंतर मला असं वाटतं उद्या किंवा परवा आपण RTO मध्ये जाणार आहोत. आणि आज बरेच दिवसानंतर ब्लॉग शूट होतोय. मजा येते, ही गाडी चालवायला मजा येते. आणि बाप्पाची मूर्त आदितीने आणली होती, पण ती मी लावायला विसरलो. तर बघूया कसं काय ते. आज तर काही पण करून आज मूर्त लावायचीच आहे. भेटूया आपल्या लद्दाखवाल्या रोडवरून बाहेर निघून. दाखवतो, थांबा. खतरनाक रे, जोडी खतरनाक फिरतय, जोडी खतरनाक फिरतय. कुठे चाललंय गोल टाकायला? अरे मागाशी तुम्हाला बघितलं तिथं रोशाच्या इथं होतं त्या. बस लक्षात नाही माझं. तो बघ कुठं आहे तो. शेतावर चाललो गाडी बघ, झाडं बघायला. कोणची बंदो भाई. हा, आज तरी किती दिवसानंतर, मला असं वाटते 2-3 दिवसानंतर हिला बाहेर काढले. हा, 2 दिवसानंतर. रविवारी गेलो होतो पालीला आणि त्याच्यानंतर आज बाहेर काढले हिला. बरं वाटते ही गाडी चालवायला, एकदम जबरदस्त. टोयोटा म्हणजे प्रेम आहे, प्रेम. आणि ही गाडी म्हणजे शेवटी जी होती मनात तीच आणली दारात. जबरदस्त वाटते, जबरदस्त. आणि एकदम सायलेंट आहे गाडी, असं वाटत पण नाही की 11 वर्ष जुनी गाडी चालवते. आणि अलिबागवाल्यांसाठी एक गुड न्यूज आहे, जे की ह्याच्या गावात ST वाल्यांच्या, तर जी की हा कुठे गेला, हा CNG पंप आहे महानगर गॅसचा. आय थिंक सो, हा महानगर गॅसचाच आहे. तो चालू होणार आहे फेब्रुवारीमध्ये माझ्या मते, मला जशी इन्फॉर्मेशन भेटलंय त्यानुसार. आणि एक अलिबागमध्ये आपले बस स्टँडचे मागं चालू झाला आहेच. तर टुरिस्टवाल्यांना तर प्रॉब्लेम काहीच नाही होणार, कारण आपले धरमतरला पण एक चालू होईल आता 31 तारखेपासून मे बी. आपले 2 तर आहेतच, एक रामवाडीला चालू झालाय आणि एक आपले वडखळला तो तर कधीपासूनच आहे, अलिबागमधला चालू झालाय. त्याच्यामुळे टुरिस्ट लोकांना टेन्शन घ्यायचा काय हेच नाही, प्रश्नच नाही आहेत. त्याला ऑटोमॅटिक गिअरची सवय झाली तर गिअर चेंज करायलाच विसरतो कधी कधी. लफडा हो जाएगा ऐसा तो. झालं ना. हा, आता आपलं सगळं काम झालंय. सह्या बिया किती करायचे? 110 सह्या केल्यात. याला हात दुखायला लागला माझा. तर आता अलिबागवरून निघत आहे. ऑलमोस्ट टाइम झालाय 4:15. आणि वातावरण बघा, डेंजर वाला, डेंजर. चला तर जाऊया आता. कसली जबरदस्त दिसते का. तर बिकानेरमध्ये थांबलो होतो. चलो चलो. ही डिझेल आहे, तो डिझेल लिया इसमें. आणि काहीतरी 1600 रुपयाचा डिझेल बसला, जास्त नाही बसला. आणि ॲव्हरेज बऱ्यापैकी देते गाडी आपली. आणि 1-2 गोष्टी घेतल्या बिकानेरमधून. आता निघायची वेळ.
पहिले सीट बेल्ट भैया, मामू लोग रहेंगे. आणि अब मोरपंख. सगळं रस्ता करतील, पण इथला मेन अलिबाग मध्ये एंट्रीचा रस्ता बा. हं? चेकिंग बघ असली भारी चाललंय, एकदम जबरदस्त. कितीतरी महिन्यानंतर इथे चेकिंग बघितलंय. गाडीवाल्यांना थांबायचं असतं तर आधीच हे करत द्या ना. शूट करण्यासाठी ऑटोमॅटिक गाडी बरी पडते ना आपली. सगळी कामं आटपून घरी येईपर्यंत ऑलमोस्ट झालेत 6:45 आणि बराच उशीर झालाय. त्याच्यामुळं आता काय घरातून पण शिव्या पडतील आणि तर काय ऐकून घ्यायचं. गाडी आपल्याला पार्किंग मध्ये लावायला जागा नाही आता आपल्याकडं, तर अशीच ठेवायला लागते दारासमोर. कोई ना, बघूया काहीतरी पुढे होईल काहीतरी प्लॅन. आणि तर आजसाठी एवढंच. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडले असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आठवणीने. चला तेव्हापर्यंत बाय बाय.